हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आज तुम्हाला ब्लाऊज शिवून दाखवणार आहे. मी कशा प्रकारे ब्लाऊज शिवते आणि त्याची कटिंग आणि स्टिचिंग कशा प्रकारे करते हे तुम्हाला आज मी सांगणार आहे. आणि आज आम्ही रियांचं 11व्या महिन्यात फोटोशूट केलं होतं, तर ते बघायला पण विसरू नका तुम्ही. ते नक्की बघा रियान्स कसा दिसत होता आणि मी काय केलं त्याच्यासोबत. अस्तरला फोल्ड करून ठेवून घ्यायचं आहे. 9:30च्या घडीचा पॅटर्न कट करून घेतलेला आहे आणि ते पॅटर्न मी अस्तरवर ठेवून घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे अस्तरला वर पॅटर्न ठेवून घ्यायचंय आणि स्लीव्स पण ठेवून ऍडजस्ट करून घ्यायचंय. बाकीचं जे कापड उरेल ते आपल्याला पट्टी वगैरे साठी कामात येणार आहे म्हणून थोडस साईडने सोडून दिलंय आणि याला कट करून घ्यायचं. कट केलेलं अस्तर मेन फॅब्रिक वर ठेवून ते पण कट करून घ्यायचंय. अशा प्रकारे 9:30ची घडी आणि 14ची उंची घेतलेली आहे या ब्लाउज साठी. मेन फॅब्रिक जे उरेल ना त्याच्यामध्ये मी डिझायनर स्लीव शिवणार आहे म्हणून ते जास्त कापड उरवायचंय म्हणून मी अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी अस्तर ठेवून कट करून घेते, जेणेकरून बाहीसाठी जास्त कापड उरेल. सर्व पार्ट कट करून घेते मेन फॅब्रिक. ब्लाउज शिवताना सर्वात महत्वाचा पार्ट असतो ब्लाउज पीस आणि अस्तर जॉईन करून घेणे, तेव्हाच ब्लाउज हे व्यवस्थित येतं. नाहीतरी उलट अस्तर आणि सीधा ब्लाउज असं शिवलं जातं. केव्हा केव्हा जे बिगनर असतील ना त्यांचा हाच प्रॉब्लेम असतो. बॅक साईडचं कापड घेतलं आहे. ब्लाउजची आणि अस्तरची वरची बाजू घेऊन मी मध्ये ठेवून घेतलेला आहे आणि त्याला स्टिच करून पलटवून घेणार आहे. हे बघा, ब्रापट्टीला पण तसंच करायचं आहे, पलटवायची ना ब्रापट्टी म्हणून आपण सरळ बाजूने ब्रापट्टीची ब्लाउज पीस ठेवणार आहोत आणि अस्तर ठेवणार आहोत आणि त्याला पलटवून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे पलटवून घ्यायची त्याला. म्हणून मी सर्व पार्ट असंच ठेवून देणार आहे, जेणेकरून शिवायला सोपं जातं. कटोरीचं पण तसंच, कटोरीला पलटवायची नसते म्हणून सरळ बाजूनच ठेवणार आहे. ब्लाउज पीसची वरची बाजू आणि अस्तरची वरची बाजू खालच्या साईडने ठेवून घेणार आहे. हे बघा, मार्किंग करून घ्यायचं. ज्यांना समजत नसेल ना अस्तर कोणत्या साईडचं उलट आहे आणि कोणत्या सरळ आहे, त्यामुळे आपण एका वरच्या साईडचे अस्तर असते त्याला आपण मार्किंग करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला ब्लाउज शिवणार तेव्हा. बॅक साईडचा गळा मी पहिले स्टिच करून दाखवणार आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तरला जॉईन करून घेणार आहोत आपण. मेन फॅब्रिक आणि अस्तरला व्यवस्थित एकावर एक ठेवून जॉईन करून घ्यायचंय, जेणेकरून खालीवर ब्लाउज नाही होणार. जे बिगनर असतील त्यांच्यासाठी ही महत्वाची टिप आहे. ब्लाउज आणि अस्तर नेहमी चेक करत राहायचं, खालीवर तर नाही होते. आणि नंतर हे असे कट्स लावून घ्यायचे, कारण की आपल्याला गळा पलटवायचा आहे. तुम्ही याच्यावर लेस पण लावू शकतात गळा पलटवल्यानंतर. हे बघा, मी फिनिशिंग साठी एक स्टिच मारून घेते अस्तर वरती. मधल्या साईडने अस्तर वरती स्टिच मारून घेतलेली आहे. फिनिशिंग चांगली बसते मागच्या गळ्याची. परत याच्यावर वरून एक स्टिच मारून घेणार आहे. छान अशी फिनिशिंग बसेल मग मागच्या गळ्याची, खालीवर गळा होणार नाही. हे बघा, अशा प्रकारे स्टिच मारून घ्यायची पूर्ण गळ्याला. गोल गळा आहे हा, साधा गोल गळा आहे. नंतर टक्स मारायचे आहेत म्हणून 4 इंचेस वर टक्स मारून घेतले आणि खालच्या साईडने अर्धा इंचेस मार्किंग करून घ्यायची आणि याला पण स्टिच करून घ्यायचंय. हे बघा, अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचंय. 4 इंचेस वर टक्स दोघं साईडला टक्स मारून घेतले. आता खालची ब्रापट्टी आणि कटोरी आपण जॉईन करून घेणार आहोत. पहिले सर्व पार्ट्सला आपण शिलाई मारून घेणार आहे. फक्त कटोरीच्या एका साईडने शिलाई मारायची आणि ब्रापट्टीला पण खालच्या कटोरी जिथे जॉईन करणार आहे तिथल्या साईडला शिलाई मारून घ्यायची. अशाच प्रकारे सर्व पार्ट्स करून घेतलेले आहेत. आता कटोरीला आपण टक्स देणार आहोत.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही टक्स द्यायचे. खालून 2.25 इंचची मार्किंग करून घ्यायची आहे आणि ते 2.25 इंचची मार्किंग केली, तिथून वरती 3 इंचच्या याच्यावर मार्किंग करून घ्यायची आहे. तेव्हा ती अडीचचा टक्स येईल, म्हणजे कटोरी परफेक्ट बसते. कोणाकोणाला पेपरवरती ब्लाऊजचं पॅटर्न काढायचं आहे त्यांनी मला कमेंट्स करून नक्की सांगा. मी ते पण तुम्हाला दाखवेल, व्हिडिओ बनवून की कशा प्रकारे पॅटर्न काढायचे आहेत. घडीवरती काढून दाखवणार आहे मी तुम्हाला. तुम्ही कमेंट करून सांगा नक्की. मार्किंग केलेल्या साईडवर आपण शिलाई टाकून घेणार आहोत. हा कटोरीचा टक्स तयार होईल. अशा प्रकारे कटोरीचा टक्स आपण टाकून घेतलेला आहे आणि आपण थोडंसं ब्लाऊज कट करून घेणार आहोत साईडने. हे बघा, कटोरी तयार झाली. आता कटोरीची ब्रापट्टी लावून घेणार आहोत व्यवस्थित. खालची कटोरी आणि वरची ब्रापट्टी ठेवून आपण एकसारखी शिलाई मारून घेणार आहोत. हे बघा, कटोरी जॉईन झाले आहे. आता खालची ब्रापट्टी लावून घेणार आहोत आपण. ब्रापट्टी मधल्या साईडने ठेवायची आणि वरचे जे पार्ट होते ते पण सरळ साईडने ठेवायचं, जेणेकरून परतून व्यवस्थित ब्लाऊज बसेल. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तिन्ही पार्ट जॉईन करून झालेले आहेत. नंतर आपण सर्व पार्ट्स व्यवस्थित मोजून घेणार आहोत, जेणेकरून ब्लाऊज व्यवस्थित बसला आहे का नाही ते समजेल. नंतर मी फिनिशिंगसाठी एक शिलाई वरून टाकून घेणार आहे. ब्रापट्टीला आणि ब्लाऊज कसा तयार झाला आहे पुढच्या पार्टमध्ये दाखवणार आहे. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका, तेव्हाच तुम्हाला समजेल ब्लाऊज कसं बसलं आहे. रियांश काय करते तू? फोटोशूट चालू आहे तुझं?